हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्रावण शिवरात्रीला शिवलिंगावरील मुख्य उपाय आणि अर्पण करण्याच्या वस्तू. श्रावण शिवरात्रीला शिवलिंगावर विविध वस्तूंनी अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. शिवलिंगावर पाणी अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती लाभते. शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने तीक्ष्ण बुद्धी होते आणि कार्यात यश मिळते. गायीचे दूध उत्तम मानले जाते. दही अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते आणि शिव पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. तुपाचा अभिषेक केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. मध अर्पण केल्याने समाजात मान सन्मान वाढतो आणि कीर्ती पसरते. मिथुन राशीच्या लोकांनी उसाच्या रसाने अभिषेक केल्याने अडथळे दूर होतात आणि विजय प्राप्त होतो. दूध, दही, तूप, मध आणि साखर म्हणजेच पंचामृताने अभिषेक केल्याने संतान प्राप्तीचे सुख मिळते आणि जीवनातील समस्या दूर होतात. शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा अभिषेक करावा. भगवान शंकरांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. बेलपत्राच्या झाडाची उत्पत्ती माता पार्वतीच्या घामापासून झाली अशी पौराणिक कथा आहे. त्यामुळे पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने शिवजी प्रसन्न होतात. शमीपत्रे भगवान शंकरांना खूप आवडतात. शमीची पाने शिवलिंगावर अर्पण केल्याने शनिदेवाचा कोप टळतो आणि साडेसाती व दह्याचा प्रभाव कमी होतो. धतुराचे फूल किंवा पान किंवा आक फुले महादेवांना प्रिय आहेत, म्हणून ती अर्पण करणे शुभ मानले जाते. भगवान शिवांना दुर्वा खूप प्रिय असल्याचे मानले जाते. दुर्वा अर्पण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. चंदन अर्पण केल्याने प्रतिष्ठेमध्ये वाढ होते. भस्म लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. श्रावण शिवरात्रीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर पाण्यात हळद मिसळून शिंपडा आणि दाराच्या दोन्ही बाजूंना हळद लावून स्वास्तिक लावा. यामुळे ग्रहांचे शुभ परिणाम मिळतात. श्रावण महिन्यात दररोज किमान 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण शिवरात्रीच्या रात्री जागरण करणे किंवा शिवपुराण कथा वाचणे ऐकणे अत्यंत फलदायी मानले जाते. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि घरात सुख, शांती व समृद्धी येते. असे सर्व संकटे दूर होऊन मोक्ष प्राप्त होतो. ह्या गोष्टी अर्पण करणे टाळा. नारळ देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे ते शिवाला अर्पण करत नाही. प्राचीन ग्रंथानुसार केळीचे झाड भगवान शंकराच्या क्रोधित रूपाशी संबंधित शापामुळे अस्तित्वात आले, त्यामुळे त्या शिवपूजेत योग्य मानले जात नाही. संपूर्ण डाळिंब शिवलिंगावर ठेवू नये, मात्र अभिषेकादरम्यान डाळिंबाचा रस अर्पण करणे स्वीकारार्ह आहे. जांभूळ आणि पपई ह्या फळांना पूजेसाठी पुरेसे पवित्र मानले जात नाही किंवा ती उष्ण असल्यामुळे शिवांच्या शांत स्वरूपाशी जुळत नाही असे मानले जाते. तुळस भगवान विष्णूंना पवित्र असली तरी ती शिवांना अर्पण केली जात नाही. केवडा फूल शिवपुराणानुसार ह्या फुलाला भगवान शिवाने शाप दिला होता. कुंकू, सिंदूर आणि स्त्रियांचे अलंकार. शिव हे तपस्येचे मूर्तिमंत रूप असल्याने त्यांना स्त्री अलंकार किंवा कामुकतेशी संबंधित वस्तू अर्पण करू नयेत. श्रावण शिवरात्रीला भगवान शंकरांची भक्तिभावाने पूजा केल्यास त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. बेलपत्र आणि इतर वस्तू अर्पण. भगवान शंकरांना काही विशिष्ट वस्तू अत्यंत प्रिय आहेत. बेलपत्र हे शंकरांना अत्यंत प्रिय आहे. बेलपत्र अर्पण करताना त्याची मागची बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल अशा प्रकारे अर्पण करावे. ओम साम सदा शिवाय नमः या मंत्राचा जप करत 108 बेलपत्र अर्पण करावेत. रुईचे फुलं ही फुले भगवान शंकराला खूप प्रिय आहेत. ती अवश्य अर्पण करावीत. शक्य असल्यास पांढरी फुले अर्पण करावीत. तुळशी किंवा केतकीची फुले अर्पण करू नयेत. फळे आणि नैवेद्य. फळे विशेषतः बोर, मिठाई, खीर किंवा इतर सात्विक मिठाई अर्पण करावी. लसूण, कांदा आणि पदार्थ पूर्णपणे टाळावेत. श्रावण शिवरात्रीला मंत्र जप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओम नमः शिवाय हा सर्वात प्रभावी मंत्र आहे. शक्य असल्यास या मंत्राचा 108 वेळा किंवा अधिक वेळा जप करावा. महामृत्युंजय मंत्र आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. तुमच्या राशीनुसार भगवान शंकरांना अभिषेक केल्याने विशिष्ट लाभ मिळू शकतात. येथे काही सामान्य उपाय दिले आहेत.
मेष, गूळ मिसळलेले पाणी किंवा दूध आणि साखर अर्पण करावे. वृषभ, दह्याने अभिषेक करावा. तांदूळ, पांढरे चंदन आणि खीर अर्पण करावी. मिथुन, उसाच्या रसाने अभिषेक करावा. कर्क, गाईच्या दुधात साखर मिसळून अभिषेक करावा. सिंह, गूळ किंवा मध मिसळलेले पाणी अर्पण करावे. कन्या, भांग मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावा. तूळ, दही, अत्तर आणि मधाचा अभिषेक करावा. वृश्चिक, पंचामृताने अभिषेक करावा. धनु, हळद मिसळलेले दूध आणि पाणी अर्पण करावे. पांढरी किंवा निळी फुले अर्पण करावीत. मकर, तुपाचा अभिषेक करावा. कुंभ, तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा. मीन, केशर मिसळलेला दुधाचा अभिषेक करावा. रुद्र अभिषेक, श्रावण शिवरात्रीला रुद्र अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्योतिषांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी केल्यास त्याचे पूर्ण फळ मिळते. यामध्ये शिवलिंगाला जल, दूध, पंचामृत, मध, उसाचा रस, तूप, गंगाजलाने मंत्रोच्चार करून अभिषेक केला जातो. जागरण आणि शिवपुराण पठण, श्रावण शिवरात्रीला रात्री जागरण करावे. असे मानले जाते की ह्या रात्री झोपल्यास नशीबही झोपी जाते. रात्री जागरण करून शिवपुराण, शिवचालिसा किंवा शिवांशी संबंधित कथाचे पठण करावे. भजने, स्तोत्र आणि मंत्र जप करत रात्र घालवावी. निशिता काळ, मध्यरात्रीचा शुभ मुहूर्त हा शिवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वात शक्तिशाली मानला जातो. ह्या वेळेत विशेष पूजा करावी. श्रावण शिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजेच चतुर्थीच्या एक दिवस आधी त्रयोदशीला फक्त एक वेळ सात्विक भोजन करावे. शिवरात्रीच्या दिवशी पूर्ण उपवास ठेवावा. पाणी, फळे किंवा दूध घेऊ शकता. पुढील दिवशी अमावस्येच्या दिवशी शुभ मुहूर्तावर उपवास सोडवावा. इतर महत्त्वाचे उपाय, श्रावण शिवरात्रीला दूध दान करणे, ब्राह्मणांना भोजन देणे किंवा गरजू लोकांना मदत करणे खूप शुभ मानले जाते. मन शांत ठेवा. या दिवशी शक्यतो वादविवाद टाळावेत आणि मन शांत व प्रसन्न ठेवावे. स्वच्छता, शारीरिक आणि मानसिक स्वच्छतेचे पालन करावे. प्रार्थना, विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात. अविवाहित मुली चांगल्या जोडीदारासाठी प्रार्थना करतात. पूजे संबंधित चुका, भगवान शंकरांना तुळस प्रिय नाही. तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे, त्यामुळे शिवलिंगावर तुळस अर्पण करणे टाळावे. हळद किंवा कुंकू अर्पण करू नका. भगवान शिव हे वैरागी आणि तपस्वी आहेत. हळद आणि कुंकू हे सौभाग्यवती स्त्रियांच्या शृंगाराचे प्रतीक आहेत, त्यामुळे ते शिवलिंगावर अर्पण करू नयेत. शंखातून पाणी अर्पण करू नका. पौराणिक कथेनुसार भगवान शंकराने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता, जो शंखाच्या हाडांपासून उत्पन्न झाला होता. त्यामुळे शिवलिंगावर शंखातून पाणी अर्पण करणे वर्ज्य मानले जाते. तुटलेले तांदूळ अर्पण करू नका. पूजेमध्ये अखंड आणि पूर्ण तांदूळ वापरावे. तुटलेले तांदूळ अपवित्र मानले जातात. काळजीपूर्वक अभिषेक करा. शिवलिंगावर कोणत्याही धारदार वस्तूने किंवा टोकाच्या बाजूने अभिषेक करू नये. नेहमी हळुवारपणे आणि शांत चित्ताने अभिषेक करावा. आहार आणि जीवनशैली संबंधित चुका, तामसिक भोजन टाळा. श्रावण महिन्यात कांदा, लसूण, मांसाहार आणि दारूचे सेवन पूर्णपणे टाळावे. ह्या काळात सात्विक आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिळे आणि जड अन्न टाळा. ह्या महिन्यात ताजे आणि सात्विक भोजन करावे. शिळे, तळलेले किंवा जास्त मसालेदार पदार्थ टाळावेत. पालेभाज्या टाळा. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये जंतू असण्याची शक्यता असते, त्यामुळे त्या टाळण्याचा सल्ला दिला जातो. केस आणि नखे कापू नका. शास्त्रानुसार श्रावणात शरीराला कोणत्याही प्रकारची शारीरिक वेदना देऊ नये. केस किंवा नखे कापणे हे शारीरिक अस्वस्थता मानली जाते. राग आणि खोटे बोलणे टाळा. उपवासाचा अर्थ केवळ अन्नत्याग नाही, तर तो आपल्या भावना, बोलणे आणि कृतीवर नियंत्रण ठेवणे देखील आहे. राग, खोटे बोलणे आणि नकारात्मक विचार टाळावेत. अशब्द वापरू नका. कोणाचाही अनादर करू नका आणि कठोर शब्द वापरणे टाळा. ब्रह्मचर्य पाळा. श्रावण महिन्यात ब्रह्मचर्य पाळण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे इंद्रियावर नियंत्रण मिळवता येते आणि आध्यात्मिक शुद्धता येते. श्रावण महिन्यात काळे कपडे घालणे अशुभ मानले जाते. श्रावण महिन्यात आणि शिवरात्रीला ही पथ्ये पाळल्यास भगवान शंकराची विशेष कृपा लाभते आणि पूजा फलदायी होते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं.